विभागीय हॉकी निवडीत नंदुरबारच्या शासकीय आश्रमशाळेचा डंका, 6 विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी। मिशन लक्षवेध या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत क्रीडा निपुणता केंद्र बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या विभागीय हॉकी क्रीडा निपुणता केंद्रासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार येथील तब्बल 6 विद्यार्थिनींची निवड झाली आहे। दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या विभागीय निवड चाचणीत या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करत ही उल्लेखनीय कामगिरी केली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला व्यासपीठ देणाऱ्या शासकीय आश्रमशाळेच्या कार्याची ही मोठी पावती मानली जात आहे। शिक्षण, शिस्त, क्रीडा, प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेने हॉकीच्या माध्यमातून विभागीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाच्या मिशन लक्षवेध उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थिनी पुढील शिक्षण व उच्चस्तरीय क्रीडा प्रशिक्षणासाठी पुणे येथे जाणार आहेत। एकाच आश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींची विभागीय स्तरावर निवड होणे ही नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थिनींसाठी अभिमानाची बाब असून आश्रमशाळेतील क्रीडा संस्कृतीला मिळालेले हे यश उल्लेखनीय आहे। निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये खुशी सुखलाल पावरा इयत्ता 10वी, विंता गिरीश वसावे इयत्ता 9वी, परिधी राजेंद्र अहिरे इयत्ता 9वी, प्रीती विश्वास वळवी इयत्ता 8वी, सुप्रिया इंदाराम गावित इयत्ता 8वी आणि कुमारी अर्चना राजमल खर्डे इयत्ता 8वी यांचा समावेश आहे। या विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय निवडीबद्दल नंदुरबार प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी भानुदास वसावे, देवेंद्र पाटील, नंदकुमार साबळे, योगेश बागल, किरण मोरे, शिवम सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर माळी, विजय सोनार, रवींद्र निकम, संदीप पाटील, प्रकाश वसावे आदी मान्यवरांनी विद्यार्थिनींचा बुके व रोख स्वरूपातील बक्षीस देऊन सत्कार केला। यावेळी मान्यवरांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। शासकीय आश्रमशाळेतून आदिवासी विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे। ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडा गुणवत्तेला योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास त्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे। या यशामागे विद्यार्थिनींची मेहनत, सातत्य, जिद्द आणि शाळेतील प्राचार्य ज्योती निर्भावणे, क्रीडा मार्गदर्शक योगेश कुंभार व हॉकी प्रशिक्षक भगवान पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यार्थिनींना हॉकीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळाले आणि विभागीय निवडीत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली। शासकीय आश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींची विभागीय हॉकी निवड ही केवळ विद्यार्थिनींची वैयक्तिक कामगिरी नसून नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतेला मिळालेली नवी दिशा आहे। या यशामुळे आश्रमशाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली असून शासकीय आश्रमशाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे। नमस्कार, मी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार। आपणा सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की महाराष्ट्र शासनाच्या मिशन लक्षवेध या योजनेअंतर्गत क्रीडा निपुणता केंद्र बालेवाडी पुणे येथे हॉकी या खेळाकरिता विभागीय स्तरावर शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा नंदुरबार येथील खुशी सुखलाल पावरा, विंता गिरीश वसावे, परिधी राजेंद्र अहिरे, प्रीती विश्वास वळवी, सुप्रिया इंदाराम गावित आणि अर्चना राजमल खर्डे या 6 विद्यार्थिनींची निवड झालेली आहे। संपूर्ण राज्यातून केवळ 20 विद्यार्थिनींची या विभागीय हॉकी या खेळाकरिता निवड झालेली असून त्यातील 6 विद्यार्थिनी या एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील तसेच आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा नंदुरबार येथील विद्यार्थिनी आहेत। ही निश्चितच संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यासाठी आणि आदिवासी विकास विभागासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे। सदर विद्यार्थिनींचे यापुढील सर्व शिक्षण आणि त्याचप्रमाणे हॉकी या खेळाकरिताचे सर्व प्रशिक्षण हे बालेवाडी येथे होणार असून त्या विद्यार्थिनींना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, डाएट, त्याचप्रमाणे हॉकी या खेळाची सर्व अत्याधुनिक साधने आणि कोचिंग मिळणार आहे आणि त्याच्यामुळे या विद्यार्थिनी देश स्तरावर त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव निश्चितच उंचावतील अशी मला आशा आहे। धन्यवाद।